नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध कार्यक्षेत्रात कर्तबगारी गाजवलेल्या व्यक्तींविषयींचा परिचय आपण या सत्रात करून घेत असतो. आज आपण मराठी भाषेतील लेखक, कवी व समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले यांच्याविषयीची माहिती घेऊया. नागनाथ कोत्तापल्ले हे मराठी भाषेतील लेखक, कवी व समीक्षक आहेत. राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. नागनाथ कोत्तापल्ले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म 29 मार्च 1948 या दिवशी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या ठिकाणी झाला. शालेय शिक्षण मुखेडच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आणि BA मराठीचे शिक्षण देगलूर महाविद्यालय येथे पूर्ण केले. त्यात ते मराठवाड्यात 3रे तर मराठी विषयात पहिले आले होते. त्यांनी 1980 मध्ये मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून डॉक्टर U.म. पठाण सरांच्या मार्गदर्शनाने शंकरराव पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर PhDचे संशोधन केले व पदवी मिळवली. नागनाथ कोत्तापल्ले 1977 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यानंतर ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख बनले. 2005 पासून ते 2010 पर्यंत कोत्तापल्ले मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बाल पुरस्कार समिती आणि SSC बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असे हे कामही त्यांनी केले आहे. नागनाथ कोत्तापल्ले हे 1988 ते 95 या काळात मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह, 1995 ते 1996 मध्ये साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या मराठी वाङ्मय कोशाचे समन्वय संपादक होते. तसेच प्रतिष्ठान या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. मुंबईतील युवक साहित्य संमेलन, श्रीगोंद्यात 8वे ग्रामीण साहित्य संमेलन आणि कराडजवळ उंडाळे येथील साहित्य संमेलन या संमेलनाचे अध्यक्षपदे नागनाथ कोत्तापल्ले यांनी भूषविले आहेत. याशिवाय ते 2012 मध्ये चिपळूण येथील 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या साहित्याविषयीची माहिती घेऊया. त्यांनी कृष्णमेघ, मूड्स, दारोबस्त लिंपून घ्यावा मेंदू हे कविता संग्रह लिहिले. याचबरोबर कर्फ्यू आणि इतर कथा, कवीची गोष्ट, गांधारीचे डोळे, देवाचे डोळे, पराभव, मध्यरात्र, रक्त आणि पाऊस, राजधानी, संदर्भ, सावित्रीचा निर्णय, उद्याच्या सुंदर दिवसासाठी, याचबरोबर त्यांनी काही समीक्षण आणि वैचारिक लेख देखील लिहिले आहेत. यामध्ये अपार्थिवाचे गाणे, अस्तित्वाची शुभ्र शिडे, आधुनिक मराठी कविता एक दृष्टिक्षेप, ग्रामीण साहित्य स्वरूप व शोध, ज्योतिपर्व, 10 समीक्षक, नवकथाकार शंकर पाटील, निवडक B. रघुनाथ, पाचोया, पापुद्रे, साहित्याचा अन्वयार्थ, साहित्याचं अवकाश, स्त्री पुरुष तुलना यांचा समावेश होतो. नागनाथ कोत्तापल्ले यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट न. चि. केळकर साहित्य पुरस्कार मिळाला. याचबरोबर त्यांच्या मूड्स, संदर्भ, गांधारीचे डोळे, ग्रामीण साहित्य, उद्याच्या सुंदर दिवसासाठी या ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण साहित्य स्वरूप आणि शोधसाठी त्यांना परिमल पुरस्कार 1985 साली देण्यात आला. 2002 साली ज्योतिपर्वसाठी
केशवराव विचारे पारितोषिक देण्यात आले. 2018 साली दलुभाई जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित पद्मश्री डॉक्टर भंवरलालजी जैन सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार त्यांना 2018 साली देण्यात आला. याचबरोबर 2001 साली त्यांना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार देऊन गौरविले. 1995 साली राख आणि पाऊससाठी बी रघुनाथ पुरस्कार मिळाला. याचबरोबर 1995 मध्ये राख आणि पाऊससाठी महात्मा फुले पुरस्कार देखील मिळाला. साहित्य अवकाशसाठी त्यांना शिरीष गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कॉपी मुक्ती अभियान यशस्वी करणारे ते एकमेव कुलगुरू ठरले. कॉपी मुक्तीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र फार प्रभावी ठरले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्त कॉपी मुक्ती स्वीकारली. विद्यार्थी संघटना व विद्यापीठ प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण करण्यात डॉक्टर कोतापल्ले यांना यश आले आहे. नागनाथ कोतापल्ले हे एक चांगले वक्ते म्हणूनही महाराष्ट्राला परिचयाचे आहेत. मित्रांनो, हे होते मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवी, समीक्षक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्याविषयीची माहिती. अशीच माहिती आणि व्यक्तींचा परिचय ऐकण्यासाठी ऐकत रहा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र. आणि हो, तुमचे फीडबॅक द्यायला आम्हाला विसरू नका. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.